माझं नाव कृष्णदेव मधुकर रोकडे, राहणार तुंगत, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मला ह्या पॉपकॉर्नची भेळ मी लोणाळ्यात जाऊन बघितली होती, खाल्ली होती आणि ही लोणाळ्यात भेळ मला 80 रुपयाला दिली होती। तर ही सांगायचं माझं तत्त्व आहे की भेळमध्ये 80 रुपयाच्या काहीच नाही, फक्त क्वालिटी पाहिजे। आता ही भेळ आम्ही 30 रुपयाला ऐकतोय आणि क्वालिटी एक नंबर आणि गिराईक बी ह्याला भरपूर आहे। अशी सोलापूर जिल्ह्यामध्ये भेळ बनवत नाहीत कोणी, पण ती मला आवड असल्यामुळे मी ही भेळ बनवली आणि चांगली चालली बी, चालती चांगली व्यवस्थित आणि 24 तास माझं हॉटेल चालू आहे। हॉटेल शंभूराजे टोलनाका, तुंगत टोलनाका। भेळ बनवण्यासाठी पॉपकॉर्न कणीस मी उकडून घेतलेला आहे। त्याच्यासंग पुन्हा मी कांद्याची पात घेतलेली आहे। त्याच्यासंग पुन्हा मी टमाटो घेतलेला आहे। त्याच्यासंग पुन्हा मी चाट मसाला घेतलेला आहे। त्याच्यासंग पुन्हा मी झिरो शेव म्हणून घेतलेली आहे। तर ही तिन्ही मिक्स करून त्याच्यावरती लिंबू पिळलेला आहे, मीठ टाकून तिखट टाकून एक नंबर चवीला भेळ लागते आहे। एक नंबर क्वालिटी आहे। तरी ह्याचा प्रतिसाद तरी मला दिवसात 100 भेळ जातात माझ्या। 100 भेळ तर एक भेळ 30 रुपयाला जर विकली तरी माझं साधारण 3000 रुपयाच्या आसपास ह्याचा उलाढाल होती आणि मागणी भरपूर आहे भेळला आणि लोक खाल्ल्यानंतर ही टिप देऊन जातात एक्स्ट्रा की बाबा एवढे स्वस्त आणि मस्त ही कुठंच भेटत नाही। आणि तुमच्या डोक्यात कसं हे प्लॅनिंग झालं की मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की मी बाहेर फिरायला गेल्यानंतर बघितल्यानंतर की माझ्या डोक्यात आलं की आपण ही व्यवसाय चालू करावं, म्हणून आपण व्यवसाय चालू केला। गिरायक कसं असतं, कुठलं बाहेर राज्यात तरी ह्याला गिरायक पंढरपूरनं बी येते, सोलापूरनं बी येते आणि जास्त करून हैदराबादचं आली की ती म्हणतात आम्हाला कोण काढून द्या, कोण म्हणजे हिची मका काढून द्या आणि हिची भेळ बनवून द्या। तरी ते आलेत, बाहेरचे लोक जरी आली तर आम्ही गावात त्यांच्याकडून जास्त पैसे घेत नाही। सरळ रेट लिहिलेला आहे, 30 रुपयाला भेळ, 20 रुपयाला कणीस, असं सरळ आम्ही लोकांना देऊन टाकतो। अशी जास्त घेत नाही आणि काही नाही। आता याची उलाढाल किती होती? तरी रोज 3000 म्हणलं तरी महिन्याचं बघा की 90,000 रुपये साधारण होऊन जाते ह्याचे मका भेळचे तरी, आणि प्रतिसाद भरपूर मिळतो। पण आता ही शेतकऱ्याकडं जरा थोडं हे उत्पन्न कमी व्हायला लागले, त्यामुळे शेतकऱ्यालाही माझं सांगणं आहे जरा उत्पन्न वाढवलं तर बरं होईल। ह्याला काय नाही, मी कृष्णदेव मधुकर रोकडे स्वतः बी देणार, ह्याचं सीटकॉर्नचं स्वतः मी बी देणार आणि स्वतःच मी तुमच्याकडून खरेदी करून घेणार। असं नाही की मी लावायला सांगणार आणि पुन्हा घेणार नाही, असं होणार नाही शक्य। जोपर्यंत तुमचं मी आपलं बी दिल्यानंतर जोपर्यंत तुमची मका काढत नाही तोपर्यंत मी तुमच्या ब्याजसुद्धा पैसे घेत नाही। तुमच्या पैशातून वजा करायची मका ब्याज पैसे। तरी एक नंबर आहे, त्याच्याकडे वळा तुम्ही। आणि तरुण वर्गाला सांगणं आहे माझं, ह्याच्याकडे वळा, ही चांगला व्यवसाय आहे। किंवा दुसरा करा, कुठला बी चहाचा करा, कशाचा बी करा, पण व्यवसायही करा, कुठला बी करा।